नमस्कार. मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. जर माहिती चांगली वाटली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत आणि या योजनेमध्ये जे 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे तुम्हाला. या योजनेमध्ये नंबर 1 आहे, अगोदर 1 जुलै ते 15 जुलै एवढा 15 दिवसाचाच कालावधी अर्ज भरण्यासाठी देण्यात आला होता. पण त्यात आता बदल करून 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत म्हणजे जवळजवळ 2 महिन्यापर्यंत हे वाढवण्यात आलेलं आहे. 31 ऑगस्टपर्यंत जरी आपण अर्ज भरला तरी जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता म्हणजे 31 जुलैपर्यंत ऑगस्टपर्यंत अर्ज भरणाऱ्यांचे पडणार आहेत. म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र पडतील नंतरची. आणि त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत आता ते बघा, अगोदर आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढावं लागत होतं. आता त्याच्यामध्ये पण ही अट थोडी शिथिल करण्यात आलेली आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहेत त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायची आता गरज नाही. ही अट शासनाने कमी केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 नंबर आहे बघा, वयाची अट. अगोदर वयाची अट जी होती ती 21 ते 60 वर्ष असं होतं. आता ते 5 वर्ष वयाची अट पण वाढवण्यात आली आहे, जेणेकरून की बुवा जास्तीत जास्त महिलांचा याच्यामध्ये सहभाग व्हावा. आणि यामध्येच अजून एक असं आहे की बुवा, घरातली एखादी अविवाहित मुलगी जिचं वय 21 वर्षापेक्षा जास्त जरी असेल तरी ती पण या योजनेसाठी पात्र असणार आहे यात. नंतर आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र काढावं लागणार होतं. आता रहिवासी प्रमाणपत्र सगळ्याकडे काही घरी नसतं, त्याच्यासाठी तहसीलला जावं लागतं. तहसीलला भरपूर गर्दी आहे सध्या, म्हणजे आता सगळेजण ते रहिवासीच काढायसाठी पळाले आहेत. त्याच्यामध्ये पण अटी काय काय आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अटी म्हणतो ती शासनाने त्याच्यामध्ये पण एक सूट दिलेली आहे. काय, आपल्याकडं जर 15 वर्षाखालचं जुनं रहिवासी आपलं राशन कार्ड, मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आपला जन्माचा दाखला, ह्या 4 पैकी एक जरी प्रमाणपत्र असेल तर मग रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा काढायची गरज नाही. किंवा तिथं तहसीलला जावा, तिकडं चक्रा मारा. आता भरपूर गर्दी झाली आहे. आता तिथं एजंट, दलाल लोक पाहिजे तेवढे पैसे वसूल करतात, त्याच्यामुळे तिकडे जायची गरज नाही. ज्यांच्याकडे ह्या वस्तू सहसा तर आपल्याकडे हे असतात, मतदान कार्ड जुनं असते, राशन कार्ड जुनं असते, शाळा सोडल्याचा दाखला असतोय, हे आपल्याला सहजासहजी भेटून जाते. त्याच्यामुळं तिकडं जाण्याची काही एवढी अशी काही गरज नाही. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे, त्याच्यामध्ये बघा हे सगळे जे फॉर्म आपण भरणार आहोत हे आपण अंगणवाडी सेविका जी असते त्यांच्याकडे जरी जमा केलं तरी चालते, जेणेकरून इकडं अर्ज पूर्ण ऑनलाईनच करायचे आहेत. पण ते त्यांना 50 रुपये काहीतरी शासनातर्फे प्रति अर्ज असं काहीतरी मानधन भेटणार आहे. मग ते आपण तिकडं हे करण्यापेक्षा आपण अंगणवाडी सेविकेकडे जरी जमा केलं तरी चालते आणि याची त्यांच्याकडून पावतीसुद्धा घ्यायची नसता. आता चालू आहे काय, काही एजंट फिरतात, त्यांनी म्हणतात माझ्याकडेच फॉर्म भरा, माझ्याकडं नाही भरला तर दुसरीकडे लागतो, ग्राह्य धरला जाणार नाही, असं तसं आता हे काही सांगायला तयारच झाले सगळे. बघा, ह्या अर्जासाठी आता आपल्याला काय काय लागणार आहे माहिती आहे का. आपल्याला याच्यामध्ये अर्जासोबत आपला फोटो, बँक पासबुक, आधार संलग्न असलेला बँक पासबुक, म्हणजे की बुवा DBTद्वारे डायरेक्ट आपल्या खात्याला पैसे पडावं, आधार कार्ड. त्याच्यानंतर हे जेवढे आत्ता कागदपत्र सांगितले त्याच्यामध्ये समजा राशन कार्ड, उत्पन्नाची गरज नाही, रहिवाशाची गरज नाही, राशन कार्ड. नंतर जर म्हणजे जे लागणार आहे रहिवाशाच्या ऐवजी तुमच्याकडे समजा जुनं राशन कार्ड असलं म्हणजे जुन्या 15 वर्षाखालचं ते चालणार आहे. नंतर आपलं उत्पन्नाच्या ऐवजी तर पिवळं किंवा केशरी हे तर सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांकडे तर पिवळं आणि केशरी आहे आणि ज्यांचं नाही त्यांना नंतर उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या मधला काढावा लागणार आहे, हे नक्की आहे. आणि हे 2 महिन्यापर्यंत स्कीम चालत असल्यामुळं एवढी काही गडबड करायची गरज नाही. म्हणजे अर्ज भरायची तारीख 31 ऑगस्टपर्यंत आहे, त्याच्यामुळं एकदम असं गडबड करू नका किंवा पॅनिक होऊन जाऊ नका. आता हे दलाल लोक लई फसवाफसवी तर लई चालते इकडं, गावाकडं तर लई होते असं, किंवा कुणाच्या बी हातात 100-500 कितीही पैसे मागतात, ते कुंकड जाते काय पत्ता लागत नाही कुणाच्याला. तर अशीच माहिती पुन्हा नंतर अजून याच्याबद्दल काही बदल वगैरे झाला तर मी बरोबर तुम्हाला अपडेट देत राहीन. जर माहिती चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
नमस्कार.